पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखलेंचा निर्णय, नैतिकतेच्या आधारावर व्यवहारातून माघार, झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाल बदनेला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, बदनेला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा वकिलांचा आरोप, तर सुसाईड नोटवर शंका घेणं चुकीचं, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण, विरोधकांकडून निंबाळकरांचं नाव गोवण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा, मतदार यादी घोळाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर आदित्य ठाकरे प्रेझेंटेशनद्वारे मतचोरीबाबत बॉम्ब फोडणार असल्याची माहिती। मनसेची आज सकाळी 8 वाजता शिवतीर्थवर बैठक, मतदार यादीसह 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये होणार चर्चा, तर प्रत्येक वॉर्डातील मतदार याद्यातील सुधारित अहवाल सादर करा, राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना निर्देश। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, देशव्यापी मतदार यादी छाननी संदर्भातील मोठी घोषणा होण्याची शक्यता, विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचं करणार भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजप नेते राहणार उपस्थित। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक, उद्या नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार, मोर्चाआधी मुख्यमंत्र्यांकडून कडूंना बैठकीचे निमंत्रण। राज्यामध्ये पुन्हा पावसाचा मुक्काम वाढला, पुढील 4 ते 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज, तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांना फटका। देशभरामध्ये आज छठपूजेचा उत्साह, मुंबईतही उत्तर भारतीय समुद्र किनाऱ्यावर करणार पूजा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्ती प्रदर्शनाची ही शक्यता।